तर बघा मंडळींनो, रिअल हॉर्स रायडिंग आत्ताच केल्या संग्राम. नमस्कार मंडळींनो, मी सिद्धार्थ शेडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा आता मंडळींनो, बरेच दिवस झालं कुठं बाहेर फिरायला गेलो नाही, त्याच्यामुळे आता बोर झालतं घरी बसून बसून. आणि आपले हे दोन कार्यकर्ते पण आता जरा बोर झालते, ते म्हणले आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तर आता जवळपास आसपास कुठं फिरण्याची जागा म्हणजे आम्हाला महाबळेश्वरच आहे. त्याच्यामुळे बघा आज आम्ही आता महाबळेश्वरचं नियोजन केलंय. आणि आत्ता बघा किमान 11 वाजले आणि आता आम्हाला इथनं पुढे जायला किती वेळ लागतो माहीत नाही. आणि तिथं गेल्यानंतर आता आम्ही नवीन नवीन लोकेशन सांगणार या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण महाबळेश्वरला जाणार असाल आणि तुम्हाला महाबळेश्वरला कुठल्या लोकेशनवर जायचं आहे काय जायचं माहीत नसेल आमच्या गतच, तर त्याच्यासाठी आपला व्हिडिओ आता कंटिन्यू बघा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की महाबळेश्वरमध्ये कुठं काय जायचं असेल. आणि आता तुम्ही विचार करत असताल आम्ही तिघच जण कसं काय, तर एकानं आम्हाला स्कीम दिल्या आणि आता आम्ही असलं एन्जॉय करणार आहे ना की त्याला आता रिग्रेट झाला पाहिजे. त्याचं नाव नाही घेत, तो आता कमेंटच टाकेल की बाबा पुढच्या वेळेस मी पण येणार आहे. तर चला, इथं वेळ वाया घालवत नाही आपण आणि आता आपण थेट जाऊया आता महाबळेश्वरच्या रस्त्याला लागूया. चला. तर बघा आता मित्रांनो, आपण थोड्याच जवळ आलोय महाबळेश्वरच्या. आणि आता आपल्या एका कार्यकर्त्याची गाडी पकडली होती, कारण की बघा तर नंबर प्लेट असावली नव्हती. तो मागचा एक नाही, तो जरा इब्लिश कार्यकर्ता आहे, त्यानं गाडीची नंबर प्लेटच बसवली नव्हती, गाडीची तिकीट ठेवली होती. आता बघा पुढची नंबर प्लेट बसवल्या आणि मागची नंबर प्लेट तशीच राहिल्या. पण असू द्या, त्याचा आपण आता विचार नाही करत. आता आपण आपल्या पुढचा जो व्ह्यू आहे त्याचा विचार करू. तर बघा आता मंडळींनो, आपण घाट सेक्शनवर चढून आलो आणि इथलं बघा आता इथं असा चांगला व्ह्यू भेटत होता. त्याच्यामुळं सह्याद्रीच्या 7 रांगा इथनं दिसतात बघा आम्हाला. 1 2 3 4 या बाकी सगळ्या तुम्हीच काउंट करा, या दिसतात आम्हाला. आणि म्हणून या स्पॉटवर आम्ही थांबलोय जरा. हा बघा जरा वर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा, असू द्या जरा इथला आता नजाऱ्याचा आम्ही आनंद घेतो आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट थेट महाबळेश्वरात पोहोचतो आम्ही. तर बघा मंडळींनो, अशा पद्धतीने आता आम्ही पोहोचलोय महाबळेश्वरमध्ये. आणि इथं जरा आता मार्केट इथलं एक्सप्लोअर करतो आधी, म्हणजे जरा इकडं संग्रामला जरा काहीतरी खरेदी करायची म्हणतोय असा. मग बघू आता मार्केटमध्ये काय भेटतंय. बघा मार्केटमध्ये तर आपल्याला अशी खास काही गोष्ट नव्हती, त्याच्यामुळे आता आपण इकडे या गाड्या दिसत नाही, या गाड्यांची जरा तोडफोड म्हणजे दणकादणकी करायला आली. म्हणजे आता बघू कोण गाडी फास्ट चालवतोय. इथं आम्ही थोडक्यात आता फास्ट अँड फ्युरियस करणार आहे, त्याचा 11वा पार्ट. तर त्यासाठी बघू आधी इथं चालू आहे का नाही, इथं जरा पब्लिक कमी वाटतंय. पण थांबा आता आधी बघतो आम्ही काय विषय इकडं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो. मेलो तर आमची जिम्मेदारी संग्राम घेतोय, त्यामुळं काही टेन्शन नाही. जर अंकुर काय झाला अंकुरला तर संग्राम त्याचे पैसे वगैरे भरेल. तोपर्यंत इकडे अंकुर या आपण बघून घेऊ. तर बघा हा आमचा ट्रॅक आहे. या ट्रॅकवर आम्ही आता गाडी चालवणार आहे. बघा ह्या आमच्या गाड्या इथं पार्किंग आहे. आता त्या गाड्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि या ट्रॅकमध्ये फिरवायचं. आता बघू कोण किती जोरात फिरवतोय गाडी. उलट नाही होणार, फक्त एकच आहे आम्हाला, फक्त जरा मोबाईल ॲडजस्ट मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी केला पाहिजे, म्हणजे कसं मी जरा चांगली रफ अँड टफ गाडी पळवीन. तर थांबा आता बघूया जरा तिथं जरा त्याला आपले सगळे गाईड ही करून येते. तर का 3 तिकीट 3 गाड्यांच्या काढून आलोय आणि आता आपल्याला खाली जायचं आहे. तर खाली जाऊन पहिले आता गाड्या ताब्यात करू. लालगेवाली माझी तू घे बारकी ही गाडी. कोण येतं इथं? तर का ह्या गाड्या इथ्या, आता ह्या गाड्यांनी आता व्हिडिओ करायचा. ए बघवी माझी, ती माझी सांगे तू ती घे मोठी, सांगे तू ती घे. इथं अशा गाड्या बिड्या गेल्या त्या. आणि आता ह्याच्यावर काय ही घेत नाही मी, त्या दादापाशी व्हिडिओ देतो. दादा सिर्फ ऐसा निकाल कर रखो, हम आएंगे सिर्फ हमारे ऊपर ही चालू करते.
तर आता मित्रांनो असा एकदम थ्रिलर एक्सपिरियन्स केलाय आम्ही. खरं तर बारक्या गाड्या घ्यायला पाहिजे आपल्याला, याला पडल्या आम्ही केलं. आणि इथं एक संग्रामची ड्रिफ्ट पण भेटली बसली होती, ड्रिफ्ट बसली. आम्ही तुम्हाला आता ते छोटे छोटे व्हिडिओ आम्ही क्लिप काढल्यात गाडी चालवत असताना, ते आपण तुम्हाला दाखवतोच मी. पण त्यात काय झालं, माझ्या गाडीला मडगाड नव्हतं, त्याच्यामुळे मी इथं जरा भरलो. पण असू त्या एक्सपिरियन्स एकदम भारीतला होता. त्यामुळे आता इथं तुम्ही येऊ शकता. असं काहीतरी इथं जास्त आहे महाबळेश्वरला असं फिरण्यासारखं. त्यामुळे इथं या तुम्ही, पहिली गोष्ट जरा मजा करा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाऊ. आता इथनं आपण पुढच्या स्पॉटवर जाऊ जरा. तर ह्या गाड्या फिरायला मजा नाही, तर खूप कमी राऊंड आहेत, असले बसत नाही. जर आम्ही कसं एन्जॉय केला तर 5 राऊंड तसल्या ह्याच्यात जायचं. तर गाईज आता आपल्याला जायचंय घोडसवारी करायला. ते ब्लॉक करतो ना, तुला कळतं का नाही. तर त्यामुळे बघा हा आमचा नॉनसेन्स अंकुर आहे. पण असू बघा इकडे सगळे हॉर्सेस आहेत. आता विराट 18 RCB लात मारेल. तर या हो काही बेदरी, हो काही भिवून, हो काही बेदरी. हो चला ह्यांची शूटिंग नंतर, ह्यांचं आपण हे करतोय. तर इथं खाली चिखल 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 चिखल. या इकडे बनू. इकडे बघ रे. जा रे. तर बघा मंडळींनो, रिअल हॉर्स रायडिंग आत्ताच केल्या संग्राम. तर मंडळींनो बक्कासूर नाद करती काय का. आम्ही घोडा रायडिंग केल्या आणि आमचा अंकुर कार्यकर्ता कुठं हरवलाय काय सांगता येत नाही. तर बघा कसा आहे कसा आहे कसा आहे. थांबा थांबा थांबा. बघा कसं आहे. हळू मला उलटा पाडला. रायडिंग तर बघा मित्रांनो, पहिली गोष्ट महाबळेश्वरला आलं की रायडिंग करा, हॉर्स रायडिंग एक नंबर. घोड्याचं नाव सांग. ओनली बकासूर बस असं बोल. ओनली बकासूर. काय मालक आहे बकासूरचे. हा त्यांच्या घोड्या बस एकदम शूटिंग वगैरे ओके मध्ये करून दिलेली, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर तुम्हाला आमच्या आता घोड्या बिड्या पळवल्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच. थांबा जरा आता घोड्यावरनं उतरू द्या, कारण की होलेच उड्या मारायला काय माहित काय झालंय. तर बघा आता अंकुर भाईला शोधून आणलाय. घोड्यावरनं एवढ्या लांब गेलं येत नाही याला. तर बघा असू द्या, अशा पद्धतीने आता आम्ही हॉर्स रायडिंग पण करून झाल्या. आणि आता पहिले इथनं चिखलातनं बाहेर जाऊ, कारण की इथं बघा सगळं चिक 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 चिखल झालाय. तिथनं पहिला बाहेर जातो आणि तुम्हाला मग व्हिडिओ चालू करतो परत एकदा. तर बघा पडलोय आम्ही, बाहेर पडलो आता इथनं. हो तर मजा आली बघा हॉर्स रायडिंग करून. आवाज थोडा जरा माझा वीक वाटत असेल, पण असू द्या, घोडा पळून मजा आली. तो घोडा पळवतानाची व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो नक्कीच. एकदम अशी भारी फील, एकदम भारी वाटला. अंकुर मी काय म्हणतो, आपण गाडी घ्यायची आता घोडाच घ्यायचा मस्त पैकी. संग्राम तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपलं महाबळेश्वरची ट्रिप ओके झाली आहे. आणि आता आम्ही साताऱ्यात पोहोचलोय. आता साताऱ्यात पोहोचल्यानंतर आपला हा कार्यकर्ता अंकुर साताऱ्यातच जाणार आहे. त्याला जरा टेन्शन आले, कुठल्या गोष्टीचं माहित नाही, पण आता त्याला टेन्शन आले. त्यामुळे एक स्ट्रॉबेरीचा डब्बा अंकुर म्हणजे संग्रामीकडून अंकुरला सप्रेम भेट, लाल लाल स्ट्रॉबेरी. अरे कमी लिख का नाही नाही खाल्ल्या रस्त्यात. ते दुसरा बॉक्स दे त्याला. तर बघायला की अरे एवढं काय पॅकिंग रे जाऊन फोडणारच आहे. मंत्र आहे हाच वेगळा थांबला. हे सगळं आपल्या घरी न्यायचंय. आणि मित्रांनो ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटतो तुम्हाला परत एकदा असाच इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. बाय बाय.